चला जातोय आपण मॅच मध्ये. द फर्स्ट बॉलर राम गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल कुठेतरी दडपण प्रेशर नक्कीच होतं, परंतु पंचांकडनं इशारा आला इज अ वाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या अतिरिक्त मदतीनं संघाचं हे धावतं फलक खोललं आहे. समोर आपण पाहतोय दशरथ सदा आणि दशरथ या दोन खेळाडूंची जोडी स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये ही नक्कीच उतरली गेलेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय कोल्हेवाडी यांनी एका बाजूला चिंचवली. यावेळेस मात्र इथे मात्र बॉल आपण पाहिलं तर नक्कीच लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा पुन्हा एकदा व्हाईट हा नक्कीच पंचांचा इशारा आलेला आहे. कुठेतरी 2 धाबा कंप्लीट झालेले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय चिंचवली संघ म्हटलं तर एक मजबूत स्थितीपूर्वक संघ आहे आणि बऱ्याच मैदानावरती चांगला परफॉर्म करणारा संघ, म्हणजे असं म्हणतात ना की बऱ्याच ठिकाणी अतिशय चांगला परफॉर्म करणारा संघ हा चिंचवली टीम आहे. दरम्यान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल राम 2 धाबा इथे खर्च केल्यात, त्याही व्हाईट का चिंचवली टीम आपल्याकडे बेल आता खूप इम्पॉर्टंट राहिलेली आहे. यावेळेस 2 धाबा 1 विकेट, पहिला गडी बाद झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये अर्जुन उतरलाय, परंतु इथे राम मात्र अतिशय चांगल्या रीतीपूर्वक गोलंदाजी करत असताना हे नक्कीच आपण पाहतोय. बघता बघता कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रीतीपूर्वक नक्कीच आपण पाहतोय. तोच रीतीपूर्वकाचा खेळ हा ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि या क्रिकेटच्या पटलावरती अतिशय चांगला कर्तव्य घडवत असताना हे नक्कीच पाहतोय. अर्जुन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरलाय, परंतु यावेळेस मात्र दडपण प्रेशर हे नक्कीच आहे. याच्या आधी 2 चेंडू खराब टाकल्यानंतर तिसरा बॉल डायरेक्ट दांड्या गुल केल्यात, अर्थात एष्ट्यानवरती डायरेक्ट चेंडू अडलला आणि दशरथ खेळाडू पहिला बाद झाला. यावेळेस मात्र अर्जुनच्या बॅटमधनं चेंडूला नक्कीच ट्रॅव्हल केलं ऑफिल जोरात, परंतु बॅट आणि चेंडूचं हे कॉम्बिनेशन यस डेफिनेटली लेग बायच्या रूपानं मिळालेली 1 धाबा आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल संघाचा धावता फलक पुढे सरला. कारण इथे आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 चेंडू खराब आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव मात्र रीतीपूर्वक झाली. 3 धाबा स्कोरवरती नक्कीच आपल्यास पाहायला मिळत आहे. हाही चेंडू म्हटलं तर डॉट होता, परंतु लेग बायच्या रूपानं 1 धावसंख्या काढली गेलेली आहे. राम 10-12 पावलांचा रडप, खूप दूरवरचा प्रवास. संध्याकाळचं सत्र आता ओलांडलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो शेवटची मॅच. ऑफ स्टंपचा बॉल, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क काही जुळत नाही आहे. इथे मात्र काही वेगळंच प्रतिबिंब आणि बऱ्याच उशिरानंतर आलेला हा डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीपूर्वक आपण पाहतोय कुठेतरी सदासारख्या खेळाडूला इथे प्रेशर नक्की झाला आहे आणि तो प्रेशर मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे, बॅक टू द फिल्डर हे नक्कीच आपण पाहतो. इथे क्षेत्ररक्षकांना पकडलाय झेल आणि संपलाय. द बॅट्समन सदा या खेळाडूचा खेळ.
शेरमाईक खेळ इथे मात्र आपण पाहतो 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टोटल धापट्टीवरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त 3 धाबा, 2 गडी मात्र बाद इथे झालेले आहेत. परंतु इथे प्रयत्न आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे. दरम्यान पुढचा बॉल राम या गोलंदाजाचा नक्कीच आपण पाहतो आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे परंतु बॅक टू द फिल्डर. इथे मात्र यस डेफिनेटली इथे क्षेत्ररक्षकांना पकडला, झेल संपलाय. आणखीन एका खेळाडूचा खेळ बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज प्रवीण. संघाचा दबाव मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला आपण मोतीराम या खेळाडूला पाहतोय. सदा बाद झाला, दशरथ बाद झाला, प्रवीण बाद झाला. त्यानंतरचं आलेलं दबाव गोलंदाजांना मात्र अतिशय चांगलं कर्तव्य घडवलं आहे. कारण 5 चेंडूमध्ये 3 विकेट आणि फक्त 1 धाव दिली गेली या गोलंदाजांना. टोटल रन 3 धाबा इथे नक्कीच आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. अर्थातच इथे मात्र इथे एक फेकी अचूक फेकी आहे परंतु इतकी स्पीडची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी ओव्हर क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल धावफलकावरती धाबा आपल्यास पाहायला मिळत आहे. अर्थातच 5 रन म्हणजे पहा या गोलंदाजानं टोटल 8 बॉल फेकले, त्यामध्ये 2 व्हाईट आणि फक्त 6 बॉलमध्ये 3 विकेट आणि फक्त 5 रन मात्र खर्च 3 रन मात्र खर्च केल्या. अशा रीतीपूर्वकांनी टोटल 5 धाबा इथे स्कोरवरती नक्कीच आपण पाहतो आहे. ज्याच्यासाठी केला होता टास, शेवटचा टास सुखाचा आणि समृद्धीचा धाबा, तो टास मात्र आपल्या भेटेला नक्की झाला आहे. गोलंदाज पहिला राम, त्यानंतर दुसरा साईनाथ. पा गोलंदाजी मार्कवरती साईनाथ या खेळाडूला नक्कीच आपण पाहतोय. यस मिळेल, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. कारण याही मॅचमध्ये याही वेळेला 12वा खेळाडू इथे नाही आहे. 2 धावा तुम्हाला पॅनल्टी मिळणार आहे. या स्पर्धेतील 12वा आहे पण त्याचा ड्रेस कोड नाही आहे, ते आयोजक डिसिजन देतील. परंतु जाऊ या मॅचमध्ये आज कोल्हेवाडी टीमनं अतिशय चांगलं परफॉर्म केलं आहे. परंतु आपल्या गडी आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेस कोड. परंतु यावेळेस मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर कमबॅक नक्कीच आपण पाहतोय. दोन्ही चेंडू डॉट. मात्र इथे साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन. काय गोलंदाजी आहे, अतिशय चांगल्या रीतीपूर्वकाची गोलंदाजी आपल्यास पाहायला मिळते. आतापर्यंत साईनाथनं टोटल 3 बॉल फेकलेत. जशी रामनं गोलंदाजी केली तशाच प्रकारे गोलंदाजी करत असताना आज साईनाथही पाहतोय. कोल्हेवाडी टीम आज दिवसभर चांगला परफॉर्म नंतर आपण बघितलं. शॉर्ट पिचचा बॉल इथे पुल केलाय, सक्सेसफुल फटका. परंतु यावेळेस मात्र डिस्केटले क्षेत्रामध्ये आलेला चौकार. आज चौकाराच्या साहाय्यानं 5चा आकडा आता तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 9 या धाब्यांवरती या ओव्हरमधील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. परंतु अर्जुनच्या बॅटमधनं हा कदाचित चौकार आलेला आहे, हे नक्कीच आपण पाहतोय. यस ऑफिल जोरात आहे परंतु पंचांचा बॉल द लाविल अपील इज विकेट.
बॅक टू द पॅव्हलियन, फलंदाज अर्जुन. इथे कुठेतरी प्रयत्न, हे अद्भुत स्थितीपूर्वक प्रयत्न असतात आणि यावेळेस मात्र कुठेतरी दडपण प्रेशर हे नक्की झालं आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्थात पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज, या ओव्हरमधील शेवटचा बॉल मात्र शिल्लक असणारा हे नक्कीच आपण पाहतो आहे. ज्यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, परंतु इथे एक फंबेलिंग, इथे क्षेत्ररक्षकीय अतिशय रीतीपूर्वक फंबेलिंग आपल्याला होत असताना पाहतो आहे. परंतु या बॉलवरती शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती आलेल्या मात्र 2 धाबा अशा रीतीपूर्वकाने, अर्थात 12 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 11 रन मात्र इथे उभारल्यात. त्यामध्ये 2 ॲड केल्या जाणार आहेत, 13 झाल्यात आणि 14 काढावे लागणार आहेत. टीम मी तर म्हणेन कोल्हेवाडी टीमच्या खेळाडूंना. आता तुम्हाला लढावं लागणार आहे या क्रिकेटच्या पटल्यावरती, हे नक्कीच आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साईनाथ आणि एका बाजूला राम आपण पाहतोय. सध्या या 2 जोडीनं प्रथमतः आपण बघितलं तर चांगला बॅटल दाखवलाय आणि तोच बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवला गेलाय. अर्थातच लो स्कोरिंग सामना, 12 बॉल 14 धाब्यांची गरज आहे, परंतु कदाचित पॅनल्टीच्या आता 2 धाबा आपण ॲड केल्यात. बऱ्याचशा मैदानावरती पॅनल्टी असताना ती आपली घातकमय ठरू शकतो, परंतु इथे पहा कोणाचा तरी घेतलं का ते शर्ट आणि चप्पल राहिलेली आहे, कोणाची असेल ती घेऊन जा. त्या रिक्षामध्ये काढली होती, तो रिक्षा तिथून गेलाय. यावेळेस प्रहारचा डबलाय, बॅक टू द फिल्डर, परंतु इथे बॅट्समननं अर्थातच क्षेत्ररक्षकांना पकडला झेल आणि संपलाय. द पहिला खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन, फलंदाज राम.
या मैदानाच्या आतमध्ये काही वेगळंच प्रतिबिंब घडलंय. कुठेतरी एका ओव्हरमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी चांगली क्षेत्ररक्षक आपल्यास पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजी पटलावरती एक अतिशय चांगला क्रिकेट आपण पाहतोय. शेवटची मॅच आपल्याला भेटायला नक्कीच आहे, परंतु याच्यातनं जिंकणारा संघ सुपर 4मध्ये प्रवेश करणाऱ्या चौथ्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव लागणाऱ्या, पण तो आजच्या दिवसामधला कुठला संघ असणाऱ्या, चिंचवली संघ असेल की एका बाजूला कोल्हेवाडी टीम आहे ती टीम असेल, हे नक्कीच आपण पाहतोय. डेफिनेटली इथे मात्र पंचांचा इशारा आला इज व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक इथे आपण पाहतोय एका धाबेनं खातं खोललंय. आणि ज्या वेळेला मात्र अजूनही 11 चेंडूमध्ये तुम्हाला आत्ता 13 रन काढायचे आहेत. 11 बॉल 13 रन बोलणं किती सोपं, परंतु करणं किती कठीण असतं. यावेळेस मात्र पंच मात्र उभे राहिलेत आणि पंचांचा इशारा आला इज यस. चेक केलं जातोय स्क्रीनवरती, पाहतो आपण बॉल चांगला आहे की बॉल व्हाईट आहे हे नक्की स्क्रीनवरती आपण पाहतोय. यस इज डॉट बॉल. परंतु इथे आपण बघितलं तर कदाचित स्किट आहे, स्किटवरती रेष आपण रचली तर रेषीच्या आतमधनं हा बॉल गेला आहे, म्हणजे डॉट बॉल आला आहे. अजूनही आपण विचार केला तर 10 बॉल 13 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा क्रॉसिंग लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळणं आता खूपच महत्त्वाचं राहिलं आहे. परंतु इथे मात्र काही वेगळंच प्रतिबिंब क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण जाणून घेतो आहे. दरम्यान इथे आपण बघितलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळला आहे श्याम हा बॅट्समन, इथे नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलाय, इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल नक्कीच आहे. तोपर्यंतचा प्रवास इथे आपण बघितलं तर चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट 2 धाबा रीतीपूर्वकाने पूर्ण झाल्यात आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोरवरती 3 धाबा आपल्यास पाहायला मिळत आहे. इथे तुम्हाला रन वाढवायचे आहेत, इथे तुम्हाला रन काढायचे आहेत, हे नक्कीच आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपला आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र पेंडिंग असणार आहे. परंतु त्याच 2 चेंडूवरती तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहेत. 11 धाब्यांची अजूनही गरज आहे. डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल, बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन जुळणं हे खूपच महत्त्वाचं आहे. परंतु इथे वेगळंच प्रतिबिंब आपण पाहतोय. अजूनही सामना दोन्ही बाजूला समांतर आहे, कारण येणाऱ्या 7 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना तुमच्या आमच्या आवडीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपला भेटायला नक्की झाला. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्याचा क्रिकेट. यावेळेस मात्र प्रहारचा डबला आहे, क्षेत्ररक्षक रोटेट करेल का, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. तत्पूर्वी चेंडू अवघड स्थितीपूर्वक होता, परंतु याच बॉलवरती मिळालेल्या या 4 धावा. धाबा स्कोरवर झाल्यात, परंतु येणारे 6 बॉल अजूनही 7 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 7-7 टार्गेट होतं, तो 7-7 टार्गेट मात्र इथे नक्कीच पाहतोय. हा चेंडू पकडणं खूप इम्पॉर्टंट होता, हा चेंडू अडवणं खूप गरजेचा होता, परंतु काही वेगळंच प्रतिचित्र आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, येणारे 6 बॉल 7 रनांची आवश्यकता या क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आपण पाहतोय. आजच्या दिवसामधला पहिल्या या गुरुवारच्या दिवसामध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवणारा हे काही क्षणात या स्पर्धेचा काल आणि निकाल तुमच्या आमच्या आवडीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 7 धाब्यांची गरज आहे, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणाला उडलं. परंतु यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर दोन्ही समांतर स्थितीपूर्वक सामना मात्र एका बाजूला झुंकणारा, परंतु कुठल्या बाजूला झुंकेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच आपण पाहतोय अर्जुन या गोलंदाजाला कमबॅक करेल का, येणाऱ्या 6 बॉलमध्ये 7 धाबा डिपेंड करेल का, परंतु 6 बॉलमध्ये 7 धाबा काढायच्या आहेत त्या बॅट्समननं मित्र म्हणेन साईनाथ आणि श्याम या 2 खेळाडूंना. परंतु यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला उभा आपण पुन्हा एकदा श्यामला पाहतोय. यावेळेस श्यामच्या बॅटमधनं 5 बॉलवरती 6 रन नक्की झाल्यात, परंतु यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 7 धाबा रोखल्या जातील का. मागच्या मॅचमध्ये अर्जुन या गोलंदाजानं अतिशय चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजी करत असताना, परंतु याही मॅचमध्ये आता जशी मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती ना, तशी तुला गोलंदाजी आता मात्र या मॅचमध्ये करावी लागणार आहे.
मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये फक्त 4 रन 3 रन या गोलंदाजानं कंप्लीट समोरच्या टीमला नक्कीच खर्च केल्या होत्या. तशीच काही गोलंदाजी करावी लागणार आहे. आता 5 बॉलमध्ये 7 धाब्यांचा दृश्यमय खेळ आपण पाहतोय. दडपण प्रेशर नक्कीच आहे आणि यस द फर्स्ट बॉम्ब्स नक्कीच दिलाय. पुढचा बॉल अशा रीतीपूर्वकाचा आला तर त्याच्यावरती पनिशमेंट मिळणार आहे. यस डेफिनेटली इथे मात्र पुन्हा एकदा दडपण प्रेशर नक्की झाला. पंचांचा इशारा आलाय. आता मात्र डॉट बॉल म्हणजे इथे कुठेतरी साईनाथला अजून एक सुद्धा बॉल मिळत नाहीये. पाच स्ट्राईक वरती साईनाथ आहे. सॉरी, परंतु यावेळेस मात्र साईनाथच्या बॅटमधनं चेंडूला भिरकावला. चेंडू जाईल द बाउंड्री लाईन पार. येतोय मात्र हा दर्जेदार चौकार. वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु येणाऱ्या 3 बॉल 3 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा पॅनेटीच्या 2 धाबा तुम्हाला कोल्हेवाडी टीम या महत्त्वाच्या ठरल्यातच. तुमचा स्कोर जास्त होता म्हणून त्या तुमचा धाबाला पॅनेटीच्या धाबा तुम्हाला काहीच वाटले नाही आहे. जर तुमचा स्कोर कमी असताना तर त्याच धाबा तुम्हाला अडचणीत निर्माण होतील. परंतु 3 बॉल 3 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला बॉल, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक पूर्ण झालेल्या परंतु दुसरा धाब्याचा संपर्क इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता इथे बासमान बाद झाला आहे. यस डेफिनेटली इथे इशारा येणं खूपच गरजेचं आहे. परंतु फलंदाज बाद श्याम आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळाडू उतरला आहे परंतु या संजयला आता 2 बॉलवरती प्रयत्न करावे लागणार आहेत. एका बाजूला संजय, मैदानाच्या आतमधली जोडी नक्कीच आपण पाहतोय. 2 बॉल 2 धाब्यांची गरज आहे. शेवटचा क्षणाला अतिशय चांगला क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. कुठेतरी प्रेशर दडपण नक्कीच होतं परंतु तोच प्रेशर दडपण या क्रिकेटच्या ग्राउंडवर क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज नक्कीच आहे. ज्यावेळेला चेंडूवरती प्रहार चढवलाय. 1 धावसंख्या पूर्ण झाली परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार आहे का? परंतु इथे एकच धाव. आता सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. आता इथे काय होणार? ओम भुगे भग्न भागोदरी बदमाशी ओम भट स्वाहा मंत्रमुक्त. देवा चेंडू हुकू दे, देवा चेंडू मारू दे. कारण क्षेत्ररक्षकी करणाऱ्या मनामध्ये सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये एकच शब्द असेल, देवा बॉल हुकू दे. बॅटिंग करणाऱ्या सर्व बॅटरच्या मनामध्ये एकच शब्द असेल, देवा बॉल मारू दे. खरंच आता प्रश्नच तसं पडलंय. 1 बॉल 1 धाब्याची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत आली, सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. ती रंगत मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतो. 1 बॉल 1 धाब्याची गरज आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये एकाला मात्र हार मानावी लागतं, एकाला मात्र सामना कंपल्सरी चेस करायचा आहे. 1 बॉल 1 धाब्याची गरज. पहा बैलगाडी शर्यतीमध्ये जर दोरीवरती सामना आला तर तो सामना बराबरीचा दिला जातो. क्रिकेटमध्ये आता तसंच पहिले होतं, आता काहीच नाही आहे. आता सामना कंपल्सरी चेस असतात. सामन्यामध्ये काही वेगळंच अर्थित्व घडत असतं परंतु इथे प्रेशर नक्की झालं आहे. आता प्रेशर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. पंच तुम्ही सगळीकडे आता लक्ष द्या, खेळाडूंवरती लक्ष द्या. 1 बॉल हा महत्त्वाचा, 1 रन महत्त्वाची आहे ही नक्कीच आपण पाहतोय. महत्त्वाची रन येईल का? सामन्यामध्ये रंगत तर आली आहे परंतु त्या रंगत सामन्यामध्ये रंग टाकायचा असेल
तर त्यासाठी या बॉलवरती नक्कीच सगळे प्रेक्षक आता उभे राहिलेत. एक बॉल एका धाबेची गरज आहे. अट्टीटडीच्या लढतीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सामना नक्की झालाय. कोण जिंकणार? गोलेवाडी टीम जिंकणार, कोल्हेवाडी टीम जिंकणार की अर्थातच चिंचवली टीम जिंकणार? या दोन्ही संघांमध्ये अट्टीटडीच्या लढतीमध्ये शेवटचा बॉल एका धाबेची गरज आहे. यस, डेफिनेटली शेवटचा बॉल एका धाबेची गरज असताना इथे मात्र सामना कमबॅक झालाय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काही वेगळं दृश्यमय क्रिकेट पाहतोय. डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. पंच, तुमचा डिसिजन काय आहे? आता विकेट आहे की रन आहे ही चेक केली जाणार आहे स्क्रीनवर. हे नक्कीच आपण पाहतो. ब्रदर्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट झालेली आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जाऊ नका. चला, दोन्ही टीमचे 12 बाय आपण. यस, सामना कोल्हेवाडी टीमनं जिंकलेला आहे. यस, सुपर मध्ये प्रवेश करणारी टीम अर्थात नक्कीच आपण पाहतोय. हॅलो, मॅन ऑफ द